जय सियाराम. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं शिवज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये. मी ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. रामकथा पाहत आहोत आपण. आजच्या भागात आपण पाहूयात की रामकथा सांगण्याची सुरुवात नक्की कोणी केली आणि तुलसीदासजी ही कथा का सांगतायत आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा ही रामकथा का सांगतोय. ठीक आहे, या दोन गोष्टींचं उत्तर आपण आजच्या या भागात घेऊयात की रामकथा सांगण्याची सुरुवात कोणी केली आणि मी सुद्धा ही रामकथा का सांगतोय. ठीक आहे, तर पाहूयात. शंभू किन यह चरित सुहावा, बहुरी कृपा करी उमही सुनावा. राम सिया राम जय जय राम. शंभू किन यह चरित सुहावा, बहुरी कृपा करी उमही सुनावा. ठीक आहे, प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करून ते पार्वती मातेला बहुरी कृपा करी उमही सुनावा. उमा म्हणजे पार्वती माता, उमा. तर त्यांनी हे पार्वती मातेला ऐकवलं, सांगितलं. तर सगळ्यात आधी रामकथा सांगायला सुरुवात कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळतंय की सर्वात आधी भगवान शंकरांनी ही रामकथा सांगायला सुरुवात केली आणि भगवान शंकरांनी, शिवजींनी ही रामकथा पार्वती मातेला सांगितली. पुढे सोई शिव काकभूषुंडी दिना राम भगत अधिकारी चिन्हा. पुढे शंकरांनी काकभूषुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून आणि त्यांचा अधिकार ओळखून त्यांना हे चरित्र दिलं, त्यांना हे चरित्र सांगितलं. तर कसं आता पुढे आहे की आधी शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं, त्यानंतर ते काकभूषुंडीला सांगितलं गेलं. आता हे काकभूषुंडी म्हणजे कोण आणि अजून एक दोन ऋषींची पुढे नावं येणार आहेत. तर त्या सर्वांबद्दल डिटेल मध्ये आपण जेव्हा जमेल तेव्हा आपण चर्चा करूयातच, परंतु थोडक्यात मी काही गोष्टी सांगतो काकभूषुंडी यांच्याबद्दल. तर काकभूषुंडी जे आहेत हे थोर महान रामभक्त होते, शिवभक्त होते. काकभूषुंडी हे कावळ्याच्या रूपात त्यांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे चेहरा जो आहे तो कावळ्यासारखा आणि बाकी देह जो आहे तो मनुष्य देवतांसारखं त्यांचं शरीर होतं. त्यामुळे त्यांना काकभूषुंडी असं आपण म्हणतो, या नावाने आपण त्यांना ओळखतो. इथे एक लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपण कावळ्याला आपण थोडस हीनतेने बघत असतो. ठीक आहे, कावळा आणि कोकिळ असं कंपॅरिझन करतो आणि कावळ्याला थोडस दुय्यम दर्जाचं स्थान देण्याचं आपला थोडासा साहजिकच कल जातो किंवा अनावधानाने आपल्याकडून तसं विचार होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की त्या कावळ्याच्या रूपात असलेल्या आपल्या धर्माची विशेषता बघा किती आहे की त्यांनी त्या कावळ्याच्या रूपात असलेल्या व्यक्तीला सुद्धा भगवंताची भक्ती मिळालेली आहे. ठीक आहे, अगदी काकभूषुंडी काय कोण सगळं जर बाजूला जर ठेवलं तरी किमान एक असं गोष्ट दिसते की ते कावळ्याच्या रूपातील एक व्यक्ती होते. ठीक आहे, तर असा व्यक्ती सुद्धा भगवंताची भक्ती प्राप्त करत असतो. तर रामायणामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आलेला आहे की काकभूषुंडी स्वतः प्रभू श्रीरामांसोबत जेव्हा श्रीराम हे बाल रूपामध्ये वावरत होते त्यावेळेस ते स्वतः प्रभू श्रीरामांसोबत खेळतात काकभूषुंडीची. रामानंद सागर यांनी जी मालिका जी तयार केलेली आहे त्यावेळेस सुद्धा खूप विलक्षण असा अनुभव, खूप वेगळा असा अनुभव त्यांना आला होता काकभूषुंडी बद्दल. काय म्हणू आपण त्याला, चित्रीकरण शूटिंग करत असताना त्यावेळेस तो पण थोडासा ऐकण्यासारखा आहे, छान आहे तो पण अनुभव. बघूयात आपण कधी.
त्याचप्रमाणे जेव्हा प्रभू श्रीराम नागपाशमध्ये अडकले होते, पुढे आपण बघूयात जसं रामायण पुढे जाईल तसं, नागपाशामध्ये ज्यावेळेस प्रभू श्रीराम अडकतात त्यावेळेस गरुड देवता त्यांची मदत करतात, ते सोडवतात. परंतु सोडवल्यानंतर गरुड देवतेला शंका निर्माण होते मनामध्ये की ठीक आहे, मी त्यांना नागपाशातून मुक्त केलं, परंतु मग हे भगवंतच आहेत का, अशी शंका त्यांच्या मनामध्ये, गरुड देवतेच्या मनामध्ये आली होती. आणि त्यांच्या देखील शंकेचं निरसन काकभुशुंडी यांनी केलं होतं. ठीक आहे, तर असं थोडक्यात आपण काकभुशुंडी यांच्याबद्दल ऐकलं. तर प्रभू श्रीरामांची कथा ही सर्वात आधी शिवजींनी पार्वतीला सांगितली, त्यानंतर ही कथा काकभुशुंडी यांच्याकडे आली. पुढे तेही सन जागबलिक पुनी पावा, तीन पुनी भरद्वाज प्रति गावा. काकभुशुंडी यांच्याकडून ते नंतर याज्ञवल्क ऋषी यांच्याकडे ही रामकथा आली आणि याज्ञवल्क ऋषींकडून ही कथा ते भारद्वाज ऋषींकडे आली. तर काकभुशुंडींनी याज्ञवल्क ऋषींना सांगितलं आणि याज्ञवल्क ऋषींकडून ही कथा भरद्वाज ऋषींना सांगितली गेली, असं इथं वर्णन आहे. तर थोडक्यात कसं आहे की शिवजींकडून पार्वती मातेला, त्यानंतर काकभुशुंडी, त्यानंतर याज्ञवल्क ऋषी, त्यानंतर भारद्वाज ऋषी आणि त्यानंतर विविध गुरूंच्या मार्फत आजपर्यंत ही कथा सांगितली जात आहे, ऐकवली जात आहे, ऐकली जात आहे. आता इथे याज्ञवल्क ऋषी आणि भरद्वाज ऋषी यांचं देखील वर्णन जे आलंय त्यांच्याबद्दल पण थोडक्यात आपण थोडीशी माहिती बघूयात की याज्ञवल्क ऋषी हे कोण होते. हे खूपच ज्ञानी ऋषी होते. परंपरागत शिक्षणापेक्षा थोडस वेगळ्या प्रकारच्या शिक्षणामध्ये ते गेले होते. सीता माता यांचे पिता जे आहेत जनक राजा, तर यांच्या दरबारात त्यांनी एक कॉम्पिटिशन स्पर्धा आयोजित केली होती. सहस्त्र गायी त्यांनी त्या स्पर्धेमध्ये जिंकल्या होत्या. याज्ञवल्क ऋषी यांचा गार्गी माता यांच्यासोबत याज्ञवल्क आणि गार्गी संवाद हे देखील इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे याज्ञवल्क ऋषींनी लिहिलेली याज्ञवल्क स्मृती ही देखील खूप प्रसिद्ध आहे, ज्यात त्यांनी समाज व्यवस्थेबद्दल भाष्य केलेलं आहे, न्याय व्यवस्थेबद्दल त्यांनी भाष्य केलेले आहे. न्यायपालिका यांना त्यांनी गाईडलाईन्स सुद्धा दिलेल्या आहेत त्यांच्या या याज्ञवल्क स्मृतीमध्ये. अजून बऱ्याच प्रकारचं भाष्य त्यांनी यामध्ये केलेलं आहे. तर गार्गी माता यांच्यासोबत गार्गी संवाद, त्याचप्रमाणे याज्ञवल्क स्मृती यांच्या मार्फत ऋषी याज्ञवल्कजी यांचं योगदान खूप आहे. कधी आपल्याला वेळ मिळाला तर डिटेलमध्ये प्रत्येकाबद्दल चर्चा देखील आपण पुढे चालून जरूर करूयात. पुढे याज्ञवल्क ऋषींकडून ही जी कथा आली आहे भारद्वाज ऋषींकडे. ठीक आहे, आता भारद्वाज ऋषी जे आहेत हे स्वतः रामायणामध्ये होते. ठीक आहे, प्रभू श्रीराम वनवासात असताना स्वतः प्रभू श्रीराम त्यांच्याकडे गेले होते. भारद्वाज ऋषी यांचं नाव आपण ज्ञान, विज्ञान, आयुर्वेद, वनस्पतीशास्त्र यांच्या विषयाबद्दल ऐकतो. या विषयाबद्दल त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. त्याचप्रमाणे विमानशास्त्रात देखील त्यांचा अभ्यास होता. खनिजशास्त्र आहे, विमान आत्ता आपण बघतो. ठीक आहे, परंतु कित्येक हजारो वर्षांपूर्वी विमानशास्त्राचा देखील भारद्वाज ऋषींनी अभ्यास केलेला आहे. खनिजशास्त्र आहे, मंत्र आहे, अस्त्र शस्त्र इत्यादी बद्दल भारद्वाज ऋषींचं नाव खूप प्रामुख्यानं घेतलं जातं. आजकाल जे आपण हल्ली टेस्ट ट्यूब बेबी हे जे प्रक्रिया आपण ऐकतो
संतती प्राप्तीसाठी. तर या टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेशी साधर्म असलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा त्यांचं नाव जोडलं जातं भारद्वाज ऋषींचं. कसं तर एकदा मोठी स्टोरी आहे ती. मी थोडक्यात ही स्टोरी सांगतो, खूप थोडक्यात. घृताची नावाची एक अप्सरा होती, खूप सुंदर अप्सरा होती. आणि आणि या अप्सरेला पाहून भारद्वाज ऋषींकडून थोडंसं कंट्रोल त्यांचा डिस्टर्ब झाला असं म्हणू शकतो, आणि त्यांचं वीर्यस्खलन झालं. त्यावेळेस भारद्वाज ऋषींनी काय केलं, त्यांच्याजवळ असलेल्या द्रोणामध्ये त्यांचं वीर्य साठवलं, आणि त्या द्रोणामधूनच कौरव आणि पांडव, महाभारतातले जे कौरव पांडव आहेत, त्यांचे जे गुरु आहेत, त्यांचा जन्म या द्रोणामधून झाला. त्यांना आपण गुरु द्रोणाचार्य असं या नावाने ओळखतो. तर गुरु द्रोणाचार्यांची जन्माची कथा ही अशी आहे, आणि भारद्वाज ऋषींकडून या पद्धतीने द्रोणामधून द्रोणाचार्याचा जन्म झालेला आहे. तर अशा प्रकारे भारद्वाज ऋषींबद्दल सुद्धा आपण माहिती बघू शकतो. बघूयात कधी डिटेलमध्ये प्रत्येकाबद्दल बोलण्याचा योग आला तर आपण बोलूयात. पण इथे एक लक्षात घ्या की एक आहे काकभूषुंडी, है ना, कावळ्याच्या रूपातील व्यक्ती. दुसरे आहेत याज्ञवल्क ऋषी, भारद्वाज ऋषी. हे 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 ही ऋषी मंडळी सुद्धा काही कमी प्रतीची नव्हती बरं का. किती आपापल्या फील्डमध्ये किती काय काय त्यांनी गोष्टी अचीव्ह केल्या होत्या. अशा प्रकारचे हे ऋषी मंडळी होते. परंतु त्यांनी सुद्धा ही रामकथा ऐकली आहे, आणि या रामकथेचं महत्व त्यांनी सुद्धा जाणलं आहे. ठीक आहे. आणि त्यांच्याच मार्फत ही कथा आजपर्यंत आपण पुढे अनेक विविध गुरूंमार्फत ही कथा ऐकत आहोत. तर थोडक्यात काय की शिवजींकडून पार्वती माता, त्यानंतर काकभूषुंडी, त्यानंतर याज्ञवल्क ऋषी, त्यानंतर भरद्वाज ऋषी, आणि त्यानंतर वेगवेगळ्या गुरूंमार्फत आजकाल ही रामकथा सुरू आहे सांगणं, ऐकणं. पुढे गोस्वामी तुलसीदासजी इथं कसं वर्णन करतायत की हे जे दोघे ऋषी आहेत, भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क ऋषीजी, हे दोघे आपल्या ज्ञानाने इतके प्रचंड ब्रिलियंट, खूप ब्रिलियंट माणसं होती. हे ऋषी होती. माणसं म्हणणं माणसांच्याही एक स्टेप पुढची, खूप ब्रिलियंट असे हे ऋषी होते. तर गोस्वामी तुलसीदासजी इथं काय लिहित आहेत की ते दोघे ऋषी आपल्या ज्ञानाने तिन्ही काळातील घटना, म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान, तिन्ही काळातील घटना आपल्या तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे, म्हणजे इतकं स्पष्टपणे ते जाणतात. असं ते जाणकार आहेत, खूप जाणकार आहेत हे दोन्ही ऋषी. ते भगवंताच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत. आणि दोघे सुद्धा ते हे चरित्र, रामाचं चरित्र, रामाची कथा नाना प्रकारे सांगतात, ऐकतात आणि समजून घेतात बरं का. स्वतः सुद्धा समजून घेतात. तर त्यांना सुद्धा हा मोह आवरला जात नाही रामकथा सांगण्याचा. पुढे गोस्वामी तुलसीदासजी कसं सांगतायत की तीच रामकथा मी वाराह क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींकडून ऐकली होती. परंतु त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती. त्यावेळेस मी लहान होतो, छोटा होतो. त्यामुळं ही रामकथा मला काही सांगितली गुरूंनी, पण मला काही विशेष काय समजलं नाही. ठीक आहे. त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजलं नाही. होत असतं असं, है ना. आपण लहानपणी काही गोष्टी ऐकतो आणि आत्ता ऐकतो, तर त्यावेळेसच्या आपल्या समजमध्ये आणि आत्ताच्या समजमध्ये नक्कीच फरक असतो. सो तसंच तुलसीदासजी यांचं सुद्धा झालं होतं. लहानपणी त्यांनी ऐकलं होतं, परंतु विशेष काही त्यांना समजलं नव्हतं. श्रीरामांच्या गूढ कथेचा वक्ता
म्हणजे जो सांगणार आहे आणि श्रोता जो ऐकणार आहे, ते दोघे सुद्धा ज्ञानाचे भांडार असतात असं गोस्वामी तुलसीदासजी इथं लिहित आहेत. कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कथा कशी समजू शकणार बरं, असं स्वतःबद्दल गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की ही कथा म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. आणि पण मी कसं होतो की त्यावेळेस काही विशेष समज नव्हती. कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख होतो, जड होतो, जड जीव होतो. मला कसं काही समजणार बरं, असं स्वतःबद्दलच वर्णन करतायत. ठीक आहे. तरीही पुढे काय आहे की तरीही सुद्धा जेव्हा वारंवार ती कथा सांगितली, गुरूंचं बघा असंच असतं. म्हणजे ना, गुरु त्यांचं सांगण्याचं काम सोडत नाहीत. ठीक आहे. समोरचा शिष्य जरी त्याला समजो न समजो, खऱ्या गुरुची तीच पहचान असते की ते सांगत असतात. त्यांचा जो उपदेश आहे तो समाजाला करत असतात. त्यामुळं गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली, तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत बरं का, की तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी ती समजली. जेव्हा गुरुजींनी पुन्हा पुन्हा सांगितली तेव्हा थोडीशी मला काही समजली. कसं लिहितंय तिथे की तदपि कही गुर बारही बारा समुजी परी कछु मती अनुसारा. त्यावेळेस थोडस कछु मती अनुसारा माझ्या बुद्धीप्रमाणे थोडस समजलं मला त्यावेळेस. ठीक आहे. आता तीच कथा मी माझ्या मनाला, आता इथं काय म्हणताय बघा की आता तीच कथा मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेमध्ये लिहित आहे. तीच रामकथा. अच्छा, रामकथा गोस्वामी तुलसीदासजी असं म्हणतात की संस्कृतमध्ये लिहायला सुरुवात केली, परंतु ते काही त्यांच्याकडून झालं नाही आणि दैवी संकेतच त्यांना मिळाला म्हणून साठी त्यांनी ते लौकिक भाषेत, अवधी भाषेमध्ये त्यांनी मग ही लोकल रिजनल लँग्वेज मध्ये त्यांनी ही लिहिली. पण इथं अजून एक गोष्ट समजून घेण्यासाठी सारखी अशी आहे की कसं लिहितायत की भाषाबद्ध करबी में सोयी मोरे मन प्रबोध जेही होई. मी ही भाषाबद्ध का केली की कारण मोरे मन प्रबोध जेही होई. तीच रामकथा मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी, मोरे मन प्रबोध जेही होई, माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेत मी ही कथा लिहित आहे. तर रामकथा का सांगतायत तुलसीदासजी, का सांगतायत त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळतं की त्यांच्या स्वतःच्या मनाला समाधान मिळण्यासाठी ही रामकथा त्यांनी सांगतायत, ते लिहितायत. आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा बरं का, मी स्वतः पर्सनली सुद्धा रामकथा मी ही का सांगतोय, यामागे 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, सेम तुलसीदासजी यांनी जे म्हणलंय त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या स्वतःच्या मनाला समाधान मिळण्यासाठी ही रामकथा सांगत आहे, रेकॉर्ड करत आहे. नंबर 1. नंबर 2, ही रामकथा मी माझ्या प्रिय बाळासाठी कान्हा राघव यासाठी ही रामकथा सांगत आहे, रेकॉर्ड करत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हा सर्व श्रोतांसाठी मी ही रामकथा सांगत आहे. तर अशा प्रकारे मी सुद्धा रामकथा सांगण्यामागे हे 3 कारणं आहेत. पुढे काय म्हणतायत गोस्वामी तुलसीदासजी की माझ्यामध्ये जे काही थोडं बुद्धी आणि विवेकाचं बळ आहे त्यानुसार मी श्रीहरीच्याच प्रेरणेने ही कथा सांगेन. मी स्वतःच्या संशय, अज्ञान आणि भ्रम याचं हरण करणाऱ्या कथेची रचना करत आहे. ही कथा काय करते, तुमचं स्वतःचं संशय दूर करते, नाहीसं करते. तुमचं संशय, तुमचं अज्ञान, तुमचे जे काही भ्रम असतील
मिसअंडरस्टँडिंग असतील ते सगळ्यांचं निरसन करणारी ही रामकथा आहे. तर अशा या कथेची रचना मी करत आहे, कारण ती संसार रूपी नदी तरून जाण्यासाठी नाव आहे. ही जी संसार रूपी ही जी नदी आहे ही तरून जाण्यासाठी ही रामकथा हीच एक नाव आहे, जहाज आहे. त्यामुळे मी अशा या रामकथेची रचना करत आहे असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगतायत. तर आज आपण पाहिलं की रामकथेची सुरुवात कोणी केली? शिवजी, त्यानंतर पार्वती माता, त्यानंतर काकभूषुंडी, त्यानंतर याज्ञवल्क ऋषी, त्यानंतर भरद्वाज ऋषी, आणि अशा पद्धतीने ही रामकथा सुरू आहे. आणि अजून आपण पाहिलं की तुलसीदासजी रामकथा का सांगतायत, आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा ही रामकथा का सांगत आहोत, या गोष्टी आपण आजच्या या भागात पाहिल्या. पुढील भागात आपण पुढची कथा कंटिन्यू करूयात. तर कुणाचे काही प्रश्न असतील ज्योतिष, रत्न, वास्तुशास्त्र याबद्दल, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. पुढील भागात आपण रामकथा कंटिन्यू करूयात. तोपर्यंत काळजी घ्या. जय सियाराम. जय सियाराम.